अंबरनाथ शहर आनंदनगर MIDC या ठिकाणून रात्रीच्या 8-10 वाजेपर्यंत बऱ्याचसा महिला वर्ग जर जाणे येण्याची सुविधा नसेल तर त्यांना पायी प्रवास करावा लागतो। बऱ्याचशा ठिकाणी चौकात म्हणा, साईडला कंपन्या आहेत, अशा ठिकाणी लाईटी बऱ्याच बंद आहेत आणि मग लुटमारीचे प्रकार घडलेले आहेत आणि घडतात। याच्या अगोदर त्या आनंदनगर MIDC मध्ये रेप केस सुद्धा झालेली आहे। त्याच्यामुळे महिला वर्गाला खूप भीती आहे। त्यामुळे बऱ्याचशा महिला कर्मचाऱ्यांनी आमचे ठाणे जिल्हा कामगार सेलचे अध्यक्ष प्रमोदजी बोराडे यांच्याकडे तक्रार केली असता आमच्या या अध्यक्षांनी प्रमोद बोराडेजींनी आजचं हे आंदोलनाचं पाऊल उचललं। कारण काय, तोंड दाबल्याशिवाय नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही अशी जी म्हण आहे, त्या पद्धतीने आम्ही सगळे जमा झालो आणि एक इशारा दिला का हे ताबडतोब चालू जर झाले नाही तर मग पुढचं आंदोलन हे वेगळं असेल आमचं। पण बऱ्याच कंपन्यांना बऱ्याच आतली गावं आहेत, म्हणजे MIDC अंतर्गत जे आतमध्ये गावं आहेत त्यांना रस्ताच नाही जायला, भरपूर कास खड्डे आहेत। त्यामुळे त्यासुद्धा आम्ही तक्रारी आज केल्या का ते कॉन्क्रीट रोड सुद्धा काही ठिकाणी जे अपुरे आहेत ते पूर्ण व्हायला पाहिजे। आंदोलन मुख्यतः अंबरनाथ MIDC खूप मोठी MIDC A1 दर्जाची MIDC, परंतु आज तुम्ही जाऊन बघाल तर संपूर्ण अंधार दिसतो। आज कंपनीचे मालक लोक गाड्यांमध्ये येतात जातात, रस्त्याने चालत जातो आमचा कामगार सेलचं उद्दिष्टच हे का MIDCतलं जो पण कामगार आहे त्याचे जे पण प्रश्न आहे त्याच्यासाठी आम्ही आवाज उठवणार। तर यातील आम्हाला हा एक प्रश्न लक्षात आला का संध्याकाळी जाताना अंधार पण लवकर होतो हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे, त्यामुळे महिला वर्ग असू दे, माणसं असू दे, खूप अडचण होते। मग हेच राष्ट्रवादी काँग्रेस मामांच्या अध्यक्षतेखाली आम्ही आजचा हा कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे। याच्यामध्ये आमची राष्ट्रवादी कामगार सेलची संपूर्ण टीम याच्यामध्ये सहभागी झालेली आहे आणि शासनाने सुद्धा आम्हाला चांगला सहयोग दिला का आम्ही 3 आठवड्याच्या आत का तुमच्या लाईट चालू करून देतो। की जे इंटरमिडियंट बंद आहेत म्हणजे जिथे सप्लाय अवेलेबल होऊ शकतो ते आम्ही 3 आठवड्यात 100% चालू करून देऊ आणि उर्वरित जे रोड कॉन्क्रीट रोडमुळे किंवा रोड गटरमुळे जे पोल शिफ्टिंगचं काम आहे ते पण आपण त्वरित करायचं करू, पण त्याला 1-2 महिने 2.5 महिने लागतील। हो, तसं पत्र पण दिलेलं आहे, त्याचं उत्तर जे तुम्ही पत्र दिलं आहे त्याचं उत्तर म्हणून पत्र पण दिलेलं आहे आपण।